थर्मल पॉवर स्टेशनच्या माध्यमातून माझी विराजी चौधरी यांना विनंती त्या निमित्ताने राहणार आहे की 50 वर्षापासूनची ही जी बिल्डिंग आहे ती आता जीर्ण अवस्थेत असल्यामुळे आपल्या माध्यमातून एका नवीन बिल्डिंगचा प्रस्ताव आज जर आपण सादर केला तर नक्कीच या शाळेला चांगली अशी बिल्डिंग आम्ही ऊर्जा विभागाच्या माध्यमातून मंजूर करू। या पद्धतीने दिल्ली गव्हर्नमेंटच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता ही वाढवण्याच्या संदर्भामध्ये विविध स्तरावर प्रयत्न केले गेले आणि आज दिल्ली सरकारच्या माध्यमातून प्रत्येकच गव्हर्नमेंटची शाळा ग्रँटेड शाळा ही त्या भागातली सगळ्यात चांगली अकॅडमिकली चांगली अशी शाळा निर्माण झाली आहे। त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि सोबत टीचर्सचं अपस्किलिंग असेल ट्रेनिंग असेल त्या पद्धतीच्या प्रयत्नामध्ये देखील थर्मल पॉवर स्टेशननी शाळाला मदत करावी जेणेकरून परिसरातील विद्यार्थ्यांना चांगल्यातली चांगली शैक्षणिक सुविधा ही मिळाल्याशिवाय राहणार। या शाळेला असं अतिशय प्रशस्त असं प्लेग्राऊंड आहे आणि या प्लेग्राऊंडचा देखील विकास व्हावा आणि या प्लेग्राऊंड फक्त शाळेच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर भोवतालच्या परिसरातील विद्यार्थ्यांना तरुणांना देखील खेळण्याच्या दृष्टीने जे काही विकासाच्या दृष्टीने करणं गरजेचं आहे ते या प्लेग्राऊंडच्या संदर्भामध्ये देखील आपण प्रस्ताव बनवावा अशी विनंती करतो। आज आपण पाहतोय की लहान लहान मुलांना मोबाईलची ओढ निर्माण झाली आहे का नाही। प्रत्येकच लहान मुलगा मुलगी ही दिवसातले तास 1.5 तास 2 तास हे मोबाईलवर आपले वाया घालवतात। पण प्लेग्राऊंडच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये फिटनेसचं महत्त्व व्हावं खेळाच्या माध्यमातून आपण देखील आपल्या कुटुंबाचं गावाचं शाळेचं नाव जिल्हा पातळीवर म्हणा राज्य पातळीवर म्हणा नव्हे तर देश पातळीवर मोठं करण्याच्या संदर्भामध्ये आपल्या शाळेतून देखील अतिशय चांगले खेळाडू निर्माण व्हावे ह्यासाठी ॲन्युअल स्पोर्ट्स डे अतिशय चांगला असा उपक्रम आपण घेता त्यासाठी मनपूर्वक सर्व शाळेच्या पदाधिकाऱ्यांचं व शिक्षकांचं अभिनंदन। याच विद्यार्थ्यांमधून येणाऱ्या काळामध्ये उमेश यादव सारखा खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होण्यासाठी आपण खेळाला विशेष महत्त्व द्या अशी देखील विनंती सर्व शाळेच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिक्षकांना देतो। शेवटी आपण पाहतो की मोबाईलच्या माध्यमातून संपूर्ण पिढी आपली ही वाया जाण्याच्या दृष्टीने समोर जाते आणि मेंटल फिटनेस किंवा फिजिकल फिटनेस हे जर गरजेचं असेल तर व्यक्तीने अतिशय चोखपणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खेळाला फिटनेसला आपल्या अभ्यासासोबत सामोरे गेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते कल्चर ते संस्कार ती डिसिप्लिन संपूर्ण नवीन पिढीमध्ये म्हणजे आताच्या विद्यार्थ्यांमध्ये घडवण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हे देखील नितांत गरजेचं आहे आणि ते आपल्या शाळेचे सर्व शिक्षक नक्कीच करतील अशी रास्त अपेक्षा सर्व पालकांच्या वतीने मी शिक्षकांकडे करतो। आज एका व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने फिटनेस असेल अकॅडमिक्स असेल त्याच्या सोबत कल्चरल आणि सांस्कृतिक देखील उन्नती ह्या वैयक्तिक जीवनामध्ये गरजेच्या आणि आपल्या शाळेच्या माध्यमातून त्या प्रकारचे प्रयत्न होत आहेत त्याचा देखील मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। या भागाच्या संपूर्ण विकासाच्या दृष्टीने प्रत्येकच व्यक्तीमध्ये किशोर स्पोर्ट्समन स्पिरिट आलं पाहिजे। जिंकलं तर खुशी नक्कीच होते पण हारल्यानंतर ज्या पद्धतीच्या मानसिक अवस्थेमध्ये लोक जातात ती देखील अतिशय केविलवाणी परिस्थिती जर व्यक्ती स्पोर्ट्स खेळत राहिला तर होत नाही आणि म्हणून स्पोर्ट्समन स्पिरिट निर्माण होण्यासाठी अशा प्रकारच्या ॲन्युअल स्पोर्ट्स डे आयुष्यभर कामी येतात राजकारण्यांना देखील कामी येतात आणि म्हणून जे आपलं जीवन आहे त्यामध्ये फिटनेस आणि स्पोर्ट्सला महत्त्व द्या अशी देखील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी विनंती करतो। 1200 विद्यार्थ्यांची संख्या असलेली आपली ही शाळा आहे आणि म्हणून संपूर्ण या शाळेशी संबंधित असलेला व्यवस्थापक मंडळ असेल शिक्षक असेल
आमचे प्रिन्सिपल सर असतील, यांनी आपल्या आयुष्याचे अतिशय बहुमूल्य असं कार्य ही शाळा उभी करण्याकरता केलं आहे. या शाळेला अजून चांगल्या रीतीने समोर नेण्यासाठी आमदार म्हणून माझ्याकडून ज्या ज्या काही आपल्या अपेक्षा असतील त्या प्रामाणिकपणे थोड्याफार का होईना पूर्ण करण्यासाठी आशिष देशमुख नक्कीच सातत्याने प्रयत्न करेल असं आज सर्व विद्यार्थ्यांसमोर सांगतो. सर्व विद्यार्थ्यांना ह्या खेळामध्ये अतिशय चांगलं आपण प्रदर्शन करावं आणि ॲन्युअल स्पोर्ट्स डेच्या माध्यमातून आपली खेळाडू वृत्ती समोर यावी एवढीच अपेक्षा करतो. आपली रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.